Hello, my dear class. How are you all of you? Hope so all are fine. So let's start subject life with value education. Lesson number 3. Be truthful and honest. If you tell the truth, you don't have to be afraid of anything. Warm up. जर तुम्ही खरे असाल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीला घाबरायची गरज नाही. तर आता आपण वॉर्म अप बघूया. Why do you remember your birthday correctly? का आपण आपला वाढदिवस आठवायचा बरोबर? Because it is easy to remember the day because you were born on that day. तो दिवस आपल्याला का आठवतो? कारण की आपण त्या दिवशी जन्मलेलो असतो. सो यू नो द ॲक्च्युअल डेट. तर आपल्याला आपल्या जन्माचं तारीख म्हणजे आपली बर्थ डेट ॲक्च्युअली आपल्याला माहित पाहिजे. बट इफ यू टेल समवन अ रॉंग डेट ऑफ बर्थ, वुड यू बी एबल टू रिमेंबर द डेट? No, na? Why? Because when you're telling lie and when you're telling any false statement, what had happened? You have to just always remember that what false you told to other and that affect on your memory. If you try to tell wrong things to anybody and if you're hiding that truth, you will tell another false statement. Means it's a wrong thing. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट लपवण्याचा प्रयत्न कराल तर आणखीन खोटं बोलायला लागाल. सो कधी पण खोटं बोलायचं नाही, कधी पण खरं बोलायचं. Now what is in this lesson we are going to see? Lesson number 3. Be truthful and honest. A boy who ate too many sweets. एक मुलगा होता तो खूप सारे स्वीट्स खायचा. There was a boy who used to eat too many sweets in a day. एक मुलगा होता तो खूप सारे स्वीट खायचा दिवसभरामध्ये. This made his mother worry about his health and his teeth. मग त्यामुळे त्याच्या मम्मीला त्याची काळजी वाटायची त्याच्या तब्येतीची आणि त्याच्या दातांची. All her efforts to stop him from eating sweet failed. मग आईने खूप सारे युक्त्या केल्या त्याचं ते गोड खाणं सोडवण्यासाठी, पण ते सगळ्या युक्त्या फेल गेल्या. She took him to Mahatma Gandhi to find a solution. As her son respected him a lot. मग तिच्या मम्मीने काय केलं? महात्मा गांधींकडे त्याला त्या गोष्टींचे निवारण करण्यासाठी नेलं, कारण की तो मुलगा महात्मा गांधींचा खूप आदर करायचा. She told Mahatma Gandhi that her son was eating too many sweets every day and that she worried for his health. आणि त्यांनी महात्मा गांधीजींना सांगितलं की माझा मुलगा खूप सारे गोड खातो, रोज तो खूप गोड खातो आणि त्यामुळे मला त्याच्या तब्येतीची काळजी वाटते. She requested Gandhiji to tell him to stop eating sweet. मग त्या मुलाच्या आईने गांधीजींना सांगितलं की तुम्ही त्याला गोड खाण्यापासून सावध करा. गांधीजी said, come after 3 months. गांधीजी काय म्हणाले? तुम्ही 3 महिन्यानंतर या. The mother could not understand why Gandhiji did not tell her son to stop eating sweet. मग तिच्या मम्मीला कळलंच नाही गांधीजींनी असं का त्यांना 3 महिन्यानंतर यायला सांगितलं. Why Gandhiji did not tell her son to stop eating sweet. का त्यांनी माझ्या मुलाला स्वीट खाऊ नको असे समज दिली. After 3 months, the mother and the son went to Gandhiji again. मग 3 महिन्यानंतर मुलगा आणि त्याची आई गांधीजींकडे परत गेले. This time
he explained to the boy that eating sugar and sweets are bad for his health. आणि तेव्हा गांधीजींनी त्या मुलाला सांगितलं की साखर खाणं आणि खूप गोड पदार्थ खाणं हे आपल्या तब्येतीसाठी चांगलं नसतं, हार्मफुल असतं. The boy promised that he would stop eating sweet. आणि त्या बॉयने प्रॉमिस केलं, वचन दिलं की मी इथून पुढे शुगर पदार्थ खाणार नाही. His mother asked गांधीजी, why did you not tell him the same thing 3 months back? मग त्याच्या मम्मीने प्रश्न विचारला, 3 महिन्याच्या मी आधी आले होते तेव्हा तुम्ही हेच गोष्टी का नाही सांगितल्या? गांधीजी रिप्लाय, हाऊ कुड आय बी डिसऑनेस्ट अँड टेल अ लाय टू युअर सन? गांधीजीने रिप्लाय केलं, मी जर खोटं कसं बोलू शकतो जेव्हा मी स्वतः इतकं गोड खात होतो. 3 months back I was also eating a lot of sweet. 3 महिन्याच्या आधी मी पण खूप सारं गोड खात होतो. I wanted to first stop it myself and then tell your son. मला पहिलं स्वतः हे गोड खाणं थांबवायचं होतं आणि मगच मला तुमच्या मुलाला ह्या गोष्टीपासून दूर ठेवण्यासाठी समज द्यायची होती. So students, कधी पण खोटं बोलायचं नाही. If you tell the truth, you don't have to be afraid of anything. जर गांधीजी काय म्हणतात, मी जर स्वतःच गोड खात होतो तर मग मी दुसऱ्यांना उपदेश कसे देऊ? त्यामुळे मग मी आधी गोड खाणं मी पण सोडलं आणि मग मी तुमच्या मुलाला त्याच्या 3 महिन्यानंतर मी त्याला देणं पसंत केलं. स्टुडंट्स, इन दिस वे गांधीजी make alert to that child. So, do you understand this lesson? Very good. Think and express. What did we learn from the above story? काय आपल्याला शिकायला मिळालं या स्टोरी पासून? कधी पण आपण कुठलीही गोष्ट करण्याच्या आधी ती स्वतः चुकीची गोष्ट करायची नाही आणि खोटं बोलायचं नाही, डिसऑनेस्ट राहायचं नाही. कधी पण खरं राहायचं, खरं बोलायचं. Now think and discuss. What will you do? A friend bring a new toy to school and forget it in the class. You would take it and hide it at your home. तुम्ही घेणार आणि तुमच्या घरी लपवणार का? तुमच्या मित्राने एखादं टॉय आणलं आणि तो विसरून क्लासमध्येच विसरून गेला. तुम्ही काय करणार? घरी घेऊन जाणार लपवून? रिटर्न इट टू हिम द नेक्स्ट डे. त्याला परत रिटर्न करणार दुसऱ्या दिवशी. थ्रो इट अवे सो दॅट युअर फ्रेंड कॅनॉट प्ले विथ इट. का तुम्ही ते फेकून देणार परत तुमच्या फ्रेंडला ते नाही आलं तर? डोंट डू दॅट. वी शुड ऑलवेज ट्रूथफुल. कधी पण सत्य राहायचं. जर तुमच्या फ्रेंडने एखादी खेळणी आणली असेल आणि त्यांनी क्लासमध्ये विसरली असेल तर त्याला परत द्यायची. Now what did we learn till now? Honesty and telling the truth is the best policy. If we tell the truth, we are not scared of anything. When we tell lies, we are always scared of getting caught. When you make a mistake and tell your parents or your teacher about it, you are being honest. You can say sorry for that mistake and the matter is over. You feel happy after telling the truth. कधी पण आपण खरं बोलायचं. खरं बोलण्याने कुठलीही गोष्ट सोपी होते. जर तुम्ही खोटं बोलत गेला तर ते लपवण्यासाठी तुम्हाला आणखीन 4 खोटे बोलावे लागेल आणि त्यामुळे ती गोष्ट आणखीन बिघडत जाते. If you tell the truth, it will be good for you. आणि जेव्हा तुम्ही खरं बोलता तेव्हा कुठल्याही गोष्टीला आपल्याला घाबरायची गरज नसते. When we tell lies, we are always scared of getting caught. जेव्हा आपण खोटं बोलतो तेव्हा आपण पकडले जाऊ म्हणून आपण नेहमी घाबरत असतो.
When you make a mistake and tell your parents or your teacher about it, you are being honest. See, आपण एखादी चूक केली असेल तर तेव्हा ती आपण चटकन लगेचच आपल्या पालकांना किंवा आपल्या टीचरांना त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे. त्यामुळे काय होतं, आपला प्रामाणिकपणा दिसतो. यू कॅन से सॉरी फॉर दॅट मिस्टेक, आणि त्याबद्दल आपण त्यांना माफी पण मागितली पाहिजे, आणि त्यावेळेस ते कुठलंही प्रकरण असेल ते मिटून जाईल आणि तुम्हालाही चांगलं वाटायला लागेल, कारण की तुम्ही खरं बोललं म्हणून. थिंक अँड रिफ्लेक्ट. Being dishonest and telling lie is a wrong thing to do. कधी पण अप्रामाणिकपणा दाखवून कोणतीही गोष्ट खोटे बोलल्याने काय होतं, ते खूप चुकीचं आहे. If you are honest and truthful, people will always believe you. जेव्हा तुम्ही प्रामाणिक असाल आणि खऱ्याने वागत असाल तर तुमच्यावर लोक विश्वास ठेवतील. But if your friends feel that you are liar, then they will never believe you, even if you tell the truth. जर तुमच्या मित्रांनी विश्वास ठेवला की तुम्ही नेहमी खोटं बोलता, तर काय होणार, तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही, जरी पण तुम्ही खरं बोलत असाल तर. Therefore, never be dishonest and never tell a lie. म्हणूनच कधी पण अप्रामाणिकपणे राहायचं नाही आणि नेहमी खरं बोलायचं, खोटं बोलायचं नाही. Let's answer. Fill in the blank. When you steal something and get caught, you feel shame. S-H-A-M-E, shame. If you tell the truth, you feel happy. H-A-P-P-Y, happy. If you do something wrong, it is better to admit your mistake and say sorry. जर तुम्ही एखादी चूक केली असेल तर ती सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न करायचं आणि सॉरी म्हणायचं. It is good not to make friend with liar. कधी पण हे योग्य आहे, जो खोटं बोलतो त्याच्याबरोबर आपण फ्रेंडशिप केली नाही पाहिजे. Answer the following question. Why was the mother of the little boy worried? Why was she worried? Come on, tell the answer. Because he used to eat too many sweets in a day. What did the mother finally decided to do? To take the boy to Mahatma Gandhi, as her son respected him a lot. What did Gandhiji tell the mother and the son the first time? Gandhiji said to come after 3 months. What did Gandhiji tell the boy on the second visit? Gandhiji explained that eating sugar and sweets are bad for his health. Why did Gandhiji wait for 3 months to give him his advice? Because he was also eating a lot of sweets, so he wanted to stop for himself and tell the boy. Yes, I can and I will. I promise that I will always tell the truth and will be honest. I promise to help my friends to be honest. My personal scorecard. See, students, find out how honest you are being by ticking yes or no. I do not hide anything from my parents. मी कोणतीही गोष्ट माझ्या पालकांपासून लपवत नाही. I always tell the truth. मी कधी पण खरं बोलतो. I do not like a people who tell a lies. मला अजिबात जी खोटं बोलतात ती व्यक्ती आवडत नाही. I do not like those who are not honest. मला जी लोक प्रामाणिक नाहीत ती अजिबात आवडत नाहीत. If you are finding how honest you are by ticking yes.
If I make mistake, I say sorry. मी जर एखादी चूक केली तर मी सॉरी बोलतो. If I take something from my friends, I always return it. जर मी एखादी गोष्ट माझ्या फ्रेंड्स कडून घेतली असेल तर मी ती नेहमी वेळेत रिटर्न करते. If I find a toy or a notebook in the school, I give it to my teacher so that she can return it to the right person. जर एखाद्या दिवशी मी एखादं खेळणं नोटबुक क्लासमध्ये मला सापडली असेल तर मी ते माझ्या टीचरला देतो आणि टीचर ते त्या कोणाची वस्तू हरवली असेल ते त्यांना देऊन टाकतात. आय अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन द ट्रूथ अँड फॉल्स. मी कधी पण ही गोष्टला फरक समजतो, कुठली गोष्ट चुकीची आहे आणि बरोबर आहे. आय अंडरस्टँड दॅट ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. आय एम नॉट अफ्रेड ऑफ टेलिंग द ट्रूथ. मी कधीही सत्य बोलण्यासाठी घाबरत नाही. My personal change scorecard. From this chapter, I have learned to be honest. From now on, I will make sure to speak truth. From now on, I will avoid telling lie. A message for myself to be truthful and honest. What we learn from this story? Honesty is the best policy. जर तुम्ही कुठलीही आयुष्यात चूक केली असेल तर ते चूक दुरुस्त करायचं, ऍडमिट करायचं, ते मान्य करायचं आणि सॉरी म्हणायचं. अंडरस्टूड माय डिअर क्लास? आणि कधीही खोटं बोलायचं नाही. इफ यू टेल द ट्रूथ यू डोंट हॅव टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग. जर तुम्ही खरं असाल तर तुम्हाला कोणतीही गोष्ट साठी घाबरण्याची गरज नाही. Very interesting lesson, my dear class. Do you love this lesson? Awesome. Thank you, my dear class. Have a nice day. Bye-bye.